स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। 24व्या पार्ले महोत्सवामध्ये मंचावर उपस्थित असलेले पार्ले महोत्सवाचे आयोजक श्री पराग अळवणीजी, आमचे सहकारी आमदार, मंचावर उपस्थित श्री अनिल गानूजी, अजित देशमुखजी, प्राध्यापक माधव राजवाडेजी, श्रीमती ज्योती अळवणी, श्री प्रफुल्ल वीरा, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की मी पुन्हा एकदा पार्ले महोत्सवामध्ये आलो। मी मागच्या वेळेस सांगितलं होतं पार्ले महोत्सवामध्ये की मी पुन्हा येईन, पण मलाही तेव्हा माहिती नव्हतं की पुन्हा असा येणार आहे। पण पार्ल्याच्याही लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी परागला, मला, आम्हाला सगळ्यांना असा आशीर्वाद दिला की आम्ही आलो तर आलो, छप्पर फाळके आलो। खरं म्हणजे पार्ले महोत्सव हा पार्लेकरांचा स्वतःचा हक्काचा महोत्सव आहे। क्रीडा असो, सांस्कृतिक विभाग असो, सर्व प्रकारच्या गुणांना वाव देण्याकरता एक व्यासपीठ म्हणून, एक मैदान म्हणून या पार्ले महोत्सवाकडे पाहिलं जातं। आणि गेल्या 24-25 वर्षात इतक्या वेगवेगळ्या लोकांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला, त्यातले अनेक विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करणारे देखील झाले। त्यांची सुरुवात इथनं झाली आणि या व्यासपीठाने, या मैदानाने त्यांना त्या त्या क्षेत्रातलं नामवंत देखील केलं। आणि म्हणूनच पार्लेकरांकरता हा पार्ले महोत्सव अत्यंत महत्त्वाचा महोत्सव म्हणू शकतो। मी अनेक वेळा या महोत्सवात आलो आणि मी परागला आठवण करून देतो की आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एका कार्यक्रमात 2दा जाऊ नये आणि 2दा गेला तर भाषण तर करूच नये। कारण मागील वेळी केलं तेच भाषण केलं तर लोक म्हणतात याच्याकडे नवं सांगण्यासारखं काहीच नाही, हा तेच ते रटाळ नेहमी बोलतो। आणि दुसरं काही बोललं लोक म्हणतात त्याला काही तत्व नाही, मूल्य नाही, मागच्या वेळेस वेगळा बोलला आता वेगळा बोलतो, हा बिलकुल बिनबुडाचा व्यक्ती आहे। आणि म्हणून ते म्हणायचे की एका व्यक्तीने 2 वेळा एकाच कार्यक्रमात जाऊ नये। पण पार्ले महोत्सव असा आहे आणि पार्लेकर अशी आहे की वारंवार इथे यायची इच्छा होते। आपण नेहमी म्हणतो की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, तर पार्ले ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आहे। आणि मला तर एकाने सांगितलं, म्हणाले तुम्हाला माहीत नाही, पार्लेकर म्हणजे गुप्त वेशातले पुणेकर आहेत। इथली पार्लेकरांचं एकूण जो काही सगळा थाट आहे किंवा मला असं वाटतं इथली जी संस्कृती आहे ती खरोखर अतिशय सुंदर अशा प्रकारची संस्कृती आहे। आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी सर्व आपल्या परंपरा जपलेल्या आहेत। आणि म्हणून सांस्कृतिक क्षेत्र असो, खेळाचं क्षेत्र असो, खाद्य संस्कृती असो, नाट्य संस्कृती असो, विचारवंत असो, एक प्रकारे सगळ्या प्रकारच्या नररत्नांची खाण म्हणून पार्ल्याकडे आपण बघतो। आणि हे जे पार्लेकरांनी टिकवून ठेवलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा गोष्टी जर टिकवायच्या असतील तर पार्ले महोत्सवांसारखे महोत्सव हे व्यासपीठ असतं ज्याच्यामध्ये एक पिढी दुसऱ्या पिढीकडे आपला संस्कार, आपली संस्कृती, आपला विचार, आपलं कौशल्य हे सोपत जाते आणि ही अखंड अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी सुरू राहते। आणि म्हणूनच मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवामध्ये मी
जरी उद्घाटनाला येऊ शकलो नाही तरी मी परागला सांगितलं की मध्ये एक दिवस नक्की येणार आहे, कारण त्यानिमित्ताने सगळ्या लोकांच्या भेटीगाठी होतात आणि ही जी पार्ले महोत्सवाची टीम आहे या टीमची देखील एक अतिशय चांगली भेट होते। आता पुढचं वर्ष 25वे आहे, रौप्य महोत्सवी वर्ष पुढील वर्षी आपण साजरं करणार आहात। निश्चितपणे त्याचं एक भव्य दिव्य अशा प्रकारचं प्लॅनिंग हे आपल्या मनामध्ये असेलच। त्याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून देखील आम्ही काही हातभार लावू शकलो तर निश्चितपणे आपण लावून याला अधिक मोठं कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। की ज्या क्षेत्रांकडे जर आपली नवी पिढी वळली तर ती पिढी खऱ्या अर्थानं समाज तयार करणारी, देश तयार करणारी पिढी होते। कारण या क्षेत्राकडे वळलेली आमची तरुणाई ही इतर गोष्टींमध्ये फारशी गुरफटत नाही, किंबहुना एक दिशा, एक अनुशासन आणि एक संवेदनशीलता, एक विजिगीषू वृत्ती, एक स्पोर्ट्समन स्पिरिट या सगळ्या गोष्टी या क्षेत्रामध्ये मिळतात आणि म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे। या क्षेत्रात तुम्ही जे काम करतात त्यात आम्ही देखील काही हातभार लावू शकलो तर निश्चितपणे तो प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षी तर निश्चितपणे करू। आणि परागजींनी 2 मागण्या केलेल्या आहेत, अतिशय चांगल्या मागण्या आहेत, काही त्या मागण्यांबद्दल प्रश्नच नाही आहे। ही दोन्ही माणसं इतकी मोठी होती की त्यांचं नाव कुठे द्यायचं असेल तर ते अतिशय मला असं वाटतं समर्पकच होईल। केवळ मी घोषणा याकरता करत नाही की एकदा नियम सगळे बघून घेतो आणि नसेल तर नियम बदलताही येत असं नाही आहे, पण शेवटी तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, एकदा घोषणा केली की ते झालंच पाहिजे। त्यामुळे ज्या क्षणी मी 100% मला खात्री असते की करताच येणार आहे त्यावेळेस मी घोषणा करत असतो। पण मी आज तुम्हाला एवढा शब्द देतो की निश्चितपणे येत्या काळात याच्यावर काम करून ही दोन्ही नावं त्या ठिकाणी जी काही आपल्याला द्यायची आहेत ती देण्याचा प्रयत्न, म्हणजे रमेश प्रभू असतील किंवा डॉक्टर नीतू मांडके असतील, ही दोन्ही नावं खूप मोठी आहेत, ही नावं देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। मी पुन्हा कलावंतांना आणि याच्यामध्ये सहभागी झालेल्या आमच्या 6 महिन्याच्या छोट्याशा कन्येला इथपासनं तर 75 वर्षाच्या वर पण सुंदर गाणं गाणाऱ्या आमच्या आजींना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं म्हणजे पार्ले महोत्सव आमचे आमदार पराग आवणे आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून जवळपास गेले 24 वर्ष सातत्याने पार्ल्यामध्ये आयोजित केला जातो आणि हा पार्लेकरांचा आपला महोत्सव आहे, ज्यामध्ये पार्ल्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे। खेळाचं क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रकारे मोठं सामाजिक अभिसरण या पार्ले महोत्सवामुळे होतं आणि म्हणूनच इथे वारंवार मला जेव्हा जेव्हा बोलवलं जातं त्यावेळी मी येतो आणि आज पार्लेकरांनी सत्कार देखील केलेला आहे आणि मी त्यांचे आभारी मानले आहेत। आणि ज्या प्रकारे पार्ल्याच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानले। गेल्या 2-3 दिवसांपासून ओबीसी संघटना ज्या आहेत आज